आणि म्हणतात, काय घडलं? परी लोटेची बोली, कोळशाची निवडली काळीमा. एक मनुष्य कोळशाचा ढीग होता, तिथे गेला आणि तो निवडू लागला. माणसाने विचारलं, काय निवडतोयस? तर म्हणले, कोळशातून काळीमा निवडतोय. माझं बोलणं कळलं का? तसं हाताला तसं काही लागलं नाही, फक्त जागा बदलली. जीवोहम होतं ते शिवोहम, पण हम शिल्लक आहे. अहंकार, हां, एक सांगू का? तमगुणाचाही अहंकार, रजगुणाचाही अहंकार आणि सत्वगुणाचाही अहंकारच. काही काय माणसांना चांगलेपणाचा सुद्धा अहंकार असतो. माझं बोलणं कळलं का? काही काय म्हणतात, आम्ही आहोत असे आहोत, आहे गुंडत आहे, तमगुणाचा अहंकार. दुसरा म्हणला, काय आम्ही असं केलं ते तसं करत नाही. आता श्रावण मास आला, आम्ही असं करतो, तसं करतो, तसं करतो. आता तुम्ही अहंकार कुठे येतो माहिती आहे का? आपण गुपचूप काय करायचं करावं, तुम्ही करत नाही का? भानगड कुठे? इथे झालं. म्हणजे त्याला कमी का करता? तुम्हाला काय काय त्यांनी सांगितलं का तुम्हाला तुम्ही करा म्हणून? त्याने जर तुम्हाला करा म्हणून सांगितलं नाही, तर हा आपण काय करतो, मोठा सात्विकपणाचा अहंकार. ब्रह्मदेव तर सत्वगुणापासून जन्माला आला, पण त्याच्यात अहंकार झाला म्हणून देवाची परीक्षा बघायला गेला. देवाची नाही, हाच माझा बाप आहे का? त्यावेळची DNA टेस्ट जी होती, ती कशी केली त्याने माहिती आहे का? गोपाळ वत्स चोरून नेली. हा जर खरा माझा बाप असेल तर प्रतिसृष्टी निर्माण करील. नेलं चोरून. देव म्हणले, जाणं घेऊन, त्याच्यात काय आहे? तसेच्या तसे. आणि एक सांगतो, नुसते तसेच्या तसे नाहीत. घरी गेल्यानंतर बरोबर ज्याने त्याने आपापल्या बायकोला ओळखलं, बायकोनी त्यांना ओळखलं. सकाळी जाताना बायकोनी सांगितलं होतं, येताना रानफोनातली वेणी घेऊन या. तो बरोबर घेऊन गेला. अहो, एवढ्या खुणा पटल्याशिवाय पुढचं कसं पटायचं? दिसायला सारखा पण खुणा, ते टी व्हीवर दिसतात ना, दिसायला सारखे पण पुढचं जमत नाही. काय पुढचं जमलं पाहिजे ना. अहो, काय सांगू तुम्हाला आश्चर्य. काही गाया घरात होत्या, वासरं चरायला गेली होती. पण रानातून जेव्हा आलीन, सगळं भगवंताने रूप घेतल्यानंतर जे ते वासरू ज्या त्या गायीकडे गेलं, जी ती गाई ज्या त्या वासराकडे गेली. काहीही फरक नाही. हो, गोपाळात फरक नाही. प्रत्येकाने, प्रत्येक बाईने उपरला, हा माझा नवरा. झालं. ह्याला वाटलं आता बघू, हे एवढं एवढं पोर, आणि हे काय करताय, ह्याच्यात काय विशेष, असं वाटलं. अहंकार. आणि मग काही दिवसांनी आले बघायला. बघितलं तर इथे सगळं तसं तसं. गाई तशाच आहेत, वासरं तशीच आहेत, बायका तशाच आहेत, पाणी भरतायत, सगळं आहे. काही म्हणजे बायकांची संख्या कमी झाली नाही, पुरुषांची वाढली नाही, काही नाही. तसं तसं पुरुष कमी, तसं तसं. जिच्या घरचा जिच्या घरी नवरा आहे, इकडचा तिकडे गेला नाही, तिकडचा तिकडे गेला नाही. माझं बोलणं कळलं का? वैशिष्ट्य पुष्कळ सांगण्यासारखं आहे, पण मर्यादित सांगतो. आणि मग शेवटी पुन्हा वर गेले. जे लपवून ठेवलं होतं तिथे, तिथे आहेत. अरे म्हटली इथे आहे. मग पुन्हा खाली धावत आले, इथे आहेत. पुन्हा वर गेले. धावून पळून दमलं. ज्ञान अभिमान ब्रह्मयासी, चोरोनी नेहले गोपाळ वत्साशी, मज होणे पडले त्या वेशासी, ज्ञान अभिमानाशी भोनी. त्याला ज्ञानाचा अभिमान झाला, सात्विक अहंकार ज्ञानाचा झाला. मी गोवत्स झालो, बरोबर केलं त्याला. पण मला वाईट वाटलं.
हे करून आल्याबरोबर त्याच्या नावाचा निराळा फ्लॅट घेऊन दिला त्याला. चांगला आहेस, हुशार आहेस. आता तुम्ही दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहायचं. मी आगाऊ बोलत नाही, ओवी सांगू. म्या ब्रह्मा लाविला कर्मपंथा, भक्तासी दिधली नैष्कर्मता, या लागी नवचे ब्रह्मा प्रार्थिता, होय भात खाता गवळियांचा. मग ब्रह्मदेवाने नवीन फ्लॅटमध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवली. न सगळं आता ब्रह्मदेवाचं इन्व्हिटेशन म्हणजे सगळे देव आले. मग ते आले होते, उद्या तुम्ही आमच्याकडे यायचं. बघू म्हणले, जमलं तर येऊ, तसं काही सांगता येत नाही. माझी अपॉइंटमेंट ठरलेली आहे. नाही बाबा, कसंही करून तुम्ही यायचोच. ते म्हणले, एका तोंडाने बोलतोस का 4 तोंडाने बोलतोस? कारण तुझं तोंड नेमकं कोणत्या वेळेला कोणचं तोंड काय बोलेल. ते म्हणले, आता की झालं गेलं, विसरून जाणं. नाही म्हणले, जमलं तर ये. ब्रह्मा लाविला कर्मपंथा, दुकान काढून दिलं, फ्लॅट घेऊन दिलं, लग्न लावून दिलं, कपाटे बिपाटे घेऊन दिली, चावीन ही जा. पण भक्ताची दिधली नैष्कर्मता, त्याचा सत्यनारायणाचा शिरा खायला गेलो नाही, कारण हाच सत्यनारायण आहे. अहो, कळलं नाही का तुम्हाला? मुळात नारायण तोच आहे आणि सत्य तोच आहे. सत्यनारायणाला विसरला हे त्याच्यातलं सत्य आहे. सत्यनारायण जो त्याचा पिता आहे त्याला विसरला हे त्याचं सत्य आहे. आणि कशाची सत्यनारायणाची पूजा करतो? गंमत झाली, नाही गेले. ते म्हणले, तुला काढून दिले, जा. आणि कुठे थांबले? भक्ताशी दिधली नैष्कर्मता, या लागी नवचे ब्रह्मा प्रार्थिता, होय भात खाता गवळियांचा. गवळ्यांचा उष्टा भात खात बसला. लक्षात घ्या, हे सगळं म्हणजे ब्रह्मज्ञान असं आहे. सात्विक सुद्धा अहंकार आहे. विषय काय सांगितला? मी जीव म्हणणं हा जसा अहंकार आहे, तसं मी ब्रह्म म्हणणं हा सुद्धा अहंकार आहे. ब्रह्मामस्मी हा अभिमान, शुद्ध ब्रह्म नव्हे जाण. मी ब्रह्म म्हणणं हा सुद्धा अभिमान आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म, आड येवो नेदी भ्रम. आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले, देहोहम सांडिले सवेची आत्माई हे झडले, तव देहीची पदरी बांधले अहंकारेने. अरे देहोहम गेलो, आत्मा झालं, ते सांगतायत, सुटलं. म्हणून वाचेची आरुणा नवी जे पै उत्तीर्ण, अहंकार वाचाळपणा न सांडिती वाचा. वाचाच्या ऋणाने का फेडता येत नाही? कितीही जरी झालं तरी सूक्ष्म अहंकार माणसातला जात नाही. हे बघा, सूक्ष्म अहंकार कसा असतो? आता माझ्याकडे तुमच्याकडे बघितलं तर अंगावर मळ दिसेल का? नाही दिसणार. बरोबर आहे, नाही दिसणार. दिसेल का? नाही. हां, काय पण घरी गेल्यावर असं जर मानेवरून हात फिरवला आणि रुमालाने गच्च फिरलं तर रुमाल काळा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का? तुम्ही धुळीत जात नाही, पण वाऱ्यातून धूळ अंगावर येते ना. वाऱ्यातून रजकण अंगावर येतात ना. म्हणून बघा, सदरे शर्ट कुठे खराब होतात? कफ आणि कॉलर. बाकी इथे. म्हणून ज्या बायकांना धुणं कमी करायचं असं हुशार असतात, त्या सर्फमध्ये भिजत घालतात, कॉलर अशी अशी करतात आणि कफ असे असे करतात, बुडवले की संपलं. जास्ती भानगड करायचं काय? आणि एक सांगू का, वर्म सांगतो, जिथे घासतं ना तिथेच मळ येतो. म्हणून जास्ती कोणाच्या जवळ जाऊ नका. माझं बोलणं कळलं? घासलं की मळ. हां, हे वैशिष्ट्य आहे त्याच्याशी. काय म्हणून मोठं कौतुक लिहिलं आहे इथे. अहंकार सूक्ष्म अहंकार राहतो. आपल्याला वाटतं आमच्याकडे अहंकार नाही, आमचं तसं नाही बरं का, असं म्हणणं सुद्धा अहंकारच आहे.
असं नाही म्हणण्यापेक्षा गप्प बसणं, जसं वागायचं तसं वागणं, कळतंच ना. नाही तरी कशाला सांगायला पाहिजे, निवांत बसा, निवांत. आम्ही काय कोणा द्वेष मत्सर करत नाही, सांगायला कशाला पाहिजे, करू नको ना. माझं बोलणं कळलं का? द्वेष मत्सर करत नाही सांगायची गरज नाही, करू नका म्हणजे कळतं. काय द्वेष मत्सर करत नाही हे सांगणं सुद्धा हा सूक्ष्म अहंकार. एक सांगू का? शास्त्र सांगतो, शास्त्र. जे विजाती आहे ते मळ आहे. काय? हां, लक्षात घ्या. माती हा मळ आहे, तसा अत्तर सुद्धा मळ आहे. काय? एकाने अगदी तुमच्या हाताला अत्तर लावलं, अगदी हात वीत, बरं वाटलं. जेवायला बसताना ते वास फार येऊ लागला. मग साबण लावून लावून धुवू लागला, साबण लावून लावून धुवू लागला. मी म्हटलं काय धुत आहे? अहो म्हणले ते अत्तर फार लागलं. अहो म्हटलं अत्तर आहे ना. म्हटलं अत्तर आहे तरी ते हां, अत्तरसुद्धा मळ आहे. तमगुण हा सुद्धा गुण आहे. तमगुणसुद्धा त्रास देतो, रजगुणसुद्धा त्रास देतो, आणि सात्विक गुणसुद्धा. हो, अति जर कर्मकांड घरात घराला गेला तर ते घरातल्या माणसाला छळल्याशिवाय राहत नाही. भांडं आतून धुवून घ्या, भांडं बाहेरून धुवून घ्या. जरी मागाशी धुवून घेतला असेल तर पुन्हा एकदा धुवून घ्या. नळाखाली धुवून घ्या आणि तसंच ठेवा. तो हात पुन्हा अवघड हो. म्हणून कर्मकांड जे कमी झालं त्या या काटेकोरपणामुळे कमी झालं. स्वच्छता असावी, पण त्याच्यातून इतराला तुच्छ लेखणं हे असू नये. हां, म्हणून तो सुद्धा त्रास होतोच, झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जवळजवळ आता 99% कमी झालं आहे. काय 1-2% कुठे असेल तर थोडंसं शिल्लक राहिलेलं दिसतं. आता काय म्हणजे जाऊ द्या, पुढचं बोलत नाही. निद्राची जरी नाही तरी जागृती ते काही काय म्हणतात, निद्राच जर मुळात नाही तर जागृती काय नाही का? हां, आता जीवोहमी संपलं आणि शिवोहमी संपलं, ज्ञानरूप. त्यासी जागृती जरी कल्पली तरी निद्रा ते जडली, एवम अविद्या साची मानली. जागा झाला म्हटलं तरी निजला होता हे सिद्ध होतं. ज्ञानी झाला म्हटलं तरी सिद्ध होतं की हा पूर्वी अज्ञानी होता. काय म्हणतायत तुम्ही? म्हणाल ज्ञानी होतं म्हणजे काय? म्हणजे पूर्वी अज्ञानी होता. आता स्वयंपाक छान करायला लागली बरं का, म्हणजे पूर्वी बिलकुल करत नव्हती हे सिद्ध झालं. चहा सुद्धा चांगला करते, म्हणजे आपण काय अर्थ करावा? चहा सुद्धा करता येत नव्हता. किंवा मुलगी बघायच्या टायमाला जर आई वडिलांनी सांगितलं चहा चांगला करते, एवढंच थांबली की समजावं. किंवा ते पोहे घेऊन येते की नाही असे, पोहे आमच्या मुलीने केले असं का? बरं, म्हणजे गिरणीसुद्धा तिनेच चालवली का पोहे करताना? का नुसते फोडणी टाकले? नाही, म्हणजे पोहे केले म्हणजे काय केले? नाही, पोहे केले म्हणजे काय केले? माणसं काही सांगत असतात. हो, काय झालं, 3-4 सासवा एका ठिकाणी आल्या. बघा तुम्ही माणसं इतके तयार आहे अगोदरच हसू लागतात. असं गंमत आहे. आता हे सगळं वाचेचं ऋण आहे. काय आल्याबरोबर मग काय असतं, प्रत्येक सासूला आपल्या जावयाचं महत्त्व सांगायला अगदी म्हणजे सरसून 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 सांगतो. पदर खाऊन सांगतो. आमच्या जावयानं काय सांगा, अहो महिना 40,000 का, गाडी 5 रूम, आणि काय सांगू तुम्हाला, व्हायलिन सुद्धा वाजवतात. दुसरे म्हणले त्याच्यात काय, आमची पेटी वाजवतात. तिसरी म्हणली आमचे तबला तासा वाजवतात की मला सुद्धा नाचावं असं वाटतं. जरा पाणी पितो.
आता हे दोघी तिघच ऐकलं. एक सासू मोठी हुशार होती, ते काहीच करत नव्हतं. ती म्हणली हे तर तुमचं एकच आहे. माझा जावं इतका होऊन बटन फिरवलं की गाणं, बटन फिरवलं की भाषण. जे मनात येईल ते कधी सारंगी वाजवतात, कधी तबला वाजवतात. इतका माझा. माझं बोलणं कळलं का आता? काय अर्थ आहे का याला? काय अर्थ आहे का? तू बोलली म्हणून मी बोलली, तू सांगितलं म्हणून मी सांगितलं. हां, तसं महाराज म्हणाले, अरे सूक्ष्म का होईना अहंकार आहेच. हां, माती हा मळ आहे, तसा अत्तर हा सुद्धा मळच आहे. तमगुण हा सुद्धा बाधक आहे, तसा सत्वगुण सुद्धा हा बाधकच आहे. मिरची खाल्ल्यानंतर त्रास होतोच, बासुंदी खाल्ल्यानंतरही होतोच. दोन्हीचा परिणाम एकच. मिरची खाल्ली तरी परिणाम तोच, बासुंदी खाल्ली तरी परिणाम तोच. म्हणजे कळलं का काय उत्तर आहे? दोन्ही अहंकार आहे. दोन्ही ठिकाणी अहंकार. बरोबर आहे ना? सत्वगुणात अहंकार आहे. मिरची तिखट असली तरी त्रास होतो, बासुंदी गोड असली तरी त्रास होतो. बरोबर आहे ना? हां, मग आता लक्षात घ्या की सत्वगुण सुद्धा असू नये म्हणून गुणातीत व्हावं. बरं का? संत कशा आहेत? गुणातीत आहेत. ते कशातच अडकले नाही. तमगुण नाही, रजगुण नाही, सत्वगुण नाही. एक सांगू का? दोरखंडाने बांधलं काय आणि रेशमी दोरीने बांधलं काय? काय थर्ड क्लास कैदी काय आणि एक क्लास कैदी काय? शेवटी कैदीच ना. ते म्हणले आम्ही काय तुमच्यासारखे नव्हतो, आम्हाला पेपर वाचायला मिळत होता, आम्ही ए क्लास होतो. बरोबर मान्य, पण शेवटी कैदीच ना. मग बोलता बोलता म्हणले तुम्ही केव्हा सुटणार आहे? ते म्हणले उद्या सकाळी. मी उद्या सकाळी. रजिस्टर सही करताना दोघंही बरोबर होते. माझं बोलणं कळलं का? शेवटी ए क्लासही तुरुंगातच आणि बी क्लासही तुरुंगातच, सी क्लासही तुरुंगातच. तसं सत्वगुण हे हाही अहंकारच, रजगुण हाही अहंकारच, हां, आणि तमगुण हाही अहंकारच. म्हणून हाची भाव धरोणी पुढे चालिले निरूपण, अविद्ये सवे निरूपण वाचेचे केले. महाराज म्हणाले कसं आहे? आता वाचेचं ऋण म्हणजे काय? तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी, माले मागुणी घरी गुरुकृपेच्या. काय घडलं? काय घडलं? ज्ञानोबारायच्या जीवनामध्ये वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, आणि रसिकत्व परतत्व स्पर्शो जायचा. काय ओवी लिहिता तो? नुसती ओवी अशी म्हणत गेली तरी आनंद वाटतो. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्व बरवे परतत्व. दिसो परतत्व रोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व अशी वाणी. कुणाच्या कृपेनी? म्हणून इथे लिहितायत बघा, तैसी बोली साचारी अवतरो माझे माधुरी. साच बोली आणि ती कशी माधुर्याने अवतरो, माले मागुनी घरी गुरुकृपेच्या. गुरुकृपेकडे दान मागितलं, महाराज द्या एवढं. वाणी कशी यावी? मधुरा वाणी यावी. मधुरा वाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. वाणी कशी असावी? मधुरा. माणसांना बोलताना ऐकायला आवडावं, गोड बोलावं, मधुर बोलावं, नाही का? बोलण्यामध्ये सुद्धा आवाजात फार फरक पडतो. जरा चहा आणतेस का ग? झाला चहा का जाऊ? आता नीट बोल की. आता लग्न झालं होतं 30 वर्ष, का म्हणली आयुष्य गेलं नीट बोलता येतच नाही का तुम्ही? आणा म्हणा की, मी करून बसले. मग असं विचारलं तेव्हा म्हणला अंग पुसतोय, गार होईल. आता आणायला गेला तर नीट बोला की जरा. हां, नीट बोला, मधुर बोला. हां, तेवढं शिका, चांगलं होईल. माझा अनुभव आहे हा. प्रवचनातही मधुर बोलतो, एरवी मधुर बोलतो. खडसवायचं असलं तर मधुर खडसवतो. त्यामुळे ते तसं रुतत नाही, लागत नाही तसं.
अलग लक्षात. हो, ते सांगायचं ते पद्धतशीर सांगितलं, मग कधी टिंगल करून टवाळ करून मस्त सांगत असतं, मस्त वाटतं. असं आहे, गोड बोलावं, गोड बोलावं. ऋतू नाही, हां ऋतू नाही. महाराज मोठं आणि जरा थोडंसं चिमटा काढून बोलतं ते येतच ना. आता एवढं प्रवचन करायला एवढं येऊ नाही का? हे सगळं यायलाच पाहिजे. माझं म्हणणं कळलं का? पण एक सांगतो, कितीही बोला पण मनामध्ये विकल्प ठेवून बोलू नका. ते शब्द जास्ती झोंबतात. माझं बोलणं कळलं का? हां, हे बघा, आई रागवते, पण त्या रागवण्याचा बाळाला कधीही विकल्प वाटत नाही, कारण माहिती आहे हे प्रेम आहे आईचं. हा, तो जर विकल्प झाला ना तो म्हणतो, हे बघ आई आस नाही तर कोण आस, शेवटी पेटवायला सुद्धा तुला येणार नाही, कारण कधीही तू चांगली बोलत नाहीस, विकल्पाने बोलतेस. माझं बोलणं कळलं का? बोलण्याचा बेस जर विकल्प असेल, बोलण्याचा बेस जर द्वेषमत्सर असेल, चांगलेपणाने शिकवलं तर कोणालाही आवडतं, पण खवचटपणाने शिकवलं तर ते बरं दिसत नाही. शब्द कसे असावे म्हणून महाराज म्हणतात, अवतरो माझिया माधुरी. शब्द कसे माधुरी असावेत. ऋण म्हणजे आता कसं आहे, हे ओझं एकदा संपलं मग